आणि आता पाहूयात सविस्तर मुलुक महाराष्ट्र। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज न भरल्याने सुधीर तांबेंविरोधात काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारला। बरं, काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबेंचं निलंबन करण्यात आलेलं आहे। उमेदवारी देऊनही सुधीर तांबेंनी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्यावर पक्षानेही कारवाई केलेली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील आणि त्यांच्या निलंबनाचं पत्रक काँग्रेस पक्षाने जाहीर केलंय। राष्ट्रीय शिस्त पालन समितीकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान निलंबनाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झालेली होती, मात्र त्यानंतर त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता। आजच आमची जी शिस्तपालन कमिटी आहे AICCची त्यांनी ह्या विषयामध्ये संपूर्ण माहिती घेतली आणि आज निलंबनाची कारवाई सुधीर तांबेंवर केलेली आहे। तर नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची बनलेली आहे। सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडालेली होती। दरम्यान याच गोंधळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। उमेदवारी कुणाला द्यायला हवी याबाबत काँग्रेसने अगोदरच चर्चा करायला हवी होती असं मत शरद पवारांनी व्यक्त केलेलं आहे। दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी टोकाची भूमिका घेतली नसल्याचंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे। तर थोरातांनी भूमिका घेतली असती किंवा चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता असंही त्यांनी यावेळी म्हटलं। दरम्यान हा वाद अजूनही मिटवता येऊ शकतो असंही शरद पवारांनी म्हटलंय। की नागपूरला आमच्या एका कार्यकर्त्यांनी फॉर्म भरला, पण त्यांचा फॉर्म परत घ्यायचा निर्णय झाला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आमचा कुठेही कॅन्डिडेट असणार नाही। तिथं जो कोणी शिवसेनेचा कॅन्डिडेट असेल त्याची मदत त्या ठिकाणी केली जाईल। बसून हा वाद सोडवता आला असता। ज्यांनी फॉर्म भरला अपक्ष म्हणून किंवा काय, तो काही पक्षाच्या बाहेरचा होता असं नाही। जवळपास गेले 5-7 वर्ष युवकांची चळवळी त्याचं काम होतं हे आमच्यासारखे लोक राहून बघत होते आणि त्यामुळं हे सगळ्या प्रमुख लोकांना बोलून एकत्र बसून याचा मार्ग काढला असता कदाचित अजूनही निघेल, तर हे वाद झाले नसते। बीडच्या गहिनीनाथ गडावरती फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये संत वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा झाला। पण या सोहळ्याला दरवर्षी न चुकता हजर राहणाऱ्या पंकजा मुंडे मात्र अनुपस्थित राहिल्यानं आणि फडणवीसांनीही पंकजा मुंडेंचा उल्लेख टाळल्यानं आता नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावर, पंकजा मुंडेंचा बीड दौरा अचानक रद्द। पंकजांनी फडणवीसांना टाळलं, फडणवीसांनीही पंकजांचं नाव टाळलं। बीडच्या गहिनीनाथ गडावर रविवारी झालेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या 47व्या पुण्यतिथी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली। पण दरवर्षी न चुकता या सोहळ्याला हजर राहणाऱ्या पंकजा मुंडेंनी मात्र यंदा दांडी मारली। पंकजांनी ऐनवेळी त्यांचा बीड दौरा रद्द केल्यानं पुन्हा एकदा पंकजांनी फडणवीसांसोबत येणं टाळल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी देखील पंकजा मुंडेंचा उल्लेख टाळल्याचं दिसून आलं। दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंचा आपल्याला आशीर्वाद मिळाल्याचं फडणवीसांनी आवर्जून सांगितलं। गहिनीनाथ गडावर मी आलो आणि आमच्या जीवनामध्ये गहिनीनाथ असतील, निवृत्तीनाथ असतील, या नाथांचा आशीर्वाद तर मिळालाच, पण त्याचसोबत राजकारणामध्ये गोपीनाथांचाही आशीर्वाद आम्हाला मिळाला। पंकजांनी गहिनीनाथ गडावर जाणं टाळलं असलं तरी भाजपकडून मात्र पंकजा मुंडे पक्षांतराचा निर्णय घेणार नाहीत असं सांगण्यात येतंय। पंकजाताईबद्दल त्यांनी कपोलकल्पित बातम्या करू नये। पंकजाताईच्या रक्तात भाजप आहे, पंकजाताईच्या वागण्या बोलण्यात भाजप आहे, पंकजाताईच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये भाजप आहे आणि त्यामुळं कोणीही पंकजाताईला फूट लावू शकत नाही। एवढ्या त्या प्रगल्भ नेत्या आहेत
आणि ते आमचे नेते आहेत, राजकीय राजकारणामध्ये आहेत आणि माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या आदर्श त्यांच्यावर आहे. पंकजाताई ह्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि त्यामुळे एक मोठी परंपरा आहे त्यांना. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या एवढा एक कणखर नेतृत्व या पक्षाला महाराष्ट्रात लाभलं, ज्यामुळे आज भारतीय जनता पक्षाचा राज्यामध्ये बोलबाला झाला. मग तर शेवटी राजकारणात काही प्रक्रिया होत राहतात, पण त्यातून ते नाराज होऊन काही करतील अशी अजिबात मला वाटत नाही. आपण अचानक दौरा का रद्द केला याबाबत पंकजा मुंडेंकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. पण काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खळबळ उडवून दिली होती. जर मी म्हटलं की ही गोष्ट मी नाही केली तर मग मी नाही केली याचं उत्तर मी देऊ शकते, पण ते मी केलंच नाहीये तर त्याचं उत्तर मी कसं देणार? त्यामुळे मला संधी का मिळत नाही याचं उत्तर संधी देणाऱ्यांनी का दिली आणि नाही देणाऱ्यांनी का नाही दिली हे देऊ शकतील. मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत. एकंदरीतच काही दिवसांपूर्वीची विधानं आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचा दौराच रद्द करत पंकजा मुंडे यांनी भाजपला इशारा तर दिला नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शन योजनेवरती आता